विद्यार्थी मित्रांनो, आपण सहकार या विषयाचं पहिलं प्रकरण पाहत आहोत। त्या प्रकरणामध्ये आपण पाठीमागच्या तासाला सहकारी संस्थेची संघटन रचना पाहिली। त्याचबरोबर सभासद म्हणजे काय, सभासदांची पात्रता म्हणजेच सभासदत्व मिळवण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात त्या अटी आपण पाहिल्या। त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे सभासदांचे प्रकार। सभासदांच्या प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे क्रियाशील सभासद। क्रियाशील सभासदालाच नियमित सभासद, त्याचबरोबर सामान्य सभासद असेही म्हणतात। आता प्रश्न असा पडतो की क्रियाशील सभासद म्हणजे नेमकं काय? तर जो सभासद संस्थेच्या कारभारात भाग घेतो आणि पोटनियमामध्ये नमूद केलेल्या संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादित वापर करतो त्या सभासदास क्रियाशील सभासद असे म्हणतात। दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर क्रियाशील सभासद म्हणजे अशी व्यक्ती की जिने नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणून सही केलेली असते आणि आवश्यक प्रवेश फी व भाग भांडवल भरलेले असते आणि सहकारी संस्थेच्या नोंदणीनंतर अर्ज करून संस्थेनं सभासद म्हणून दाखल करून घेतलेलं असेल तर त्या व्यक्तीस क्रियाशील सभासद असे म्हणतात। आता जो क्रियाशील सभासद असतो तो क्रियाशील सभासद सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता करतो। आता पाठीमागच्या तासाला आपण सभासदांच्या ज्या अटी आहेत त्या अटी आपण पाहिलेल्या आहेत, तर त्या सर्व अटींची हा क्रियाशील सभासद पूर्तता करत असतो। आता जो क्रियाशील सभासद आहे या सभासदास कायद्यातील तरतुदीनुसार सर्व अधिकार त्याला प्राप्त झालेले असतात। मग कोणते अधिकार त्याला प्राप्त झालेले असतात? तर सभासदांच्या सभेची जी काही सूचना आहे व कार्यक्रम पत्रिका आहे ती कार्यक्रम पत्रिका मिळवण्याचा, सभासदांच्या सभेमध्ये ज्या काही चर्चा होत असतात त्या चर्चेत सहभाग घेण्याचा, त्याचबरोबर संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा, त्याचबरोबर मतदान करण्याबरोबरच निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार या क्रियाशील सभासदास असतो। त्याचबरोबर हा जो क्रियाशील सभासद आहे तो सभासद सहकारी संस्थांचे भाग, ज्याला आपण शेअर्स म्हणतो, तो खरेदी करीत असल्यामुळे सहकारी संस्थेला जो नफा मिळतो तो नफा सभासदांना लाभांश रूपामध्ये वाटला जातो आणि हा जो लाभांश असतो हा लाभांश मिळवण्याचा अधिकार या क्रियाशील सभासदास असतो। त्याचबरोबर सहकारी संस्थेमध्ये जी काही हिशेब पुस्तके ठेवावी लागतात, आता कोणती हिशोब पुस्तके ठेवावी लागतात हे पुढं सविस्तर आपण पाहणारच आहोत। मग खतावणी, त्याचबरोबर खतावणी आहे, खतावणीबरोबरच त्या सहकारी संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची हिशेब पुस्तके ठेवावी लागतात।
नफा तोटा पुस्तक आहे, त्याचबरोबर डेट स्टॉक रजिस्टर आहे, आवक विभाग आहे, जावक विभाग आहे. ह्या सर्व जी काही हिशेब पुस्तके आहेत, ही हिशेब पुस्तके पाहण्याचा अधिकार या क्रियाशील सभासदास असतो. आणि क्रियाशील सभासदाने सदस्यांच्या वार्षिक सभेच्या लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीत किमान एका सभेला हजर राहिले पाहिजे. त्याचबरोबर त्याने संस्थेच्या पोटनियमात नमूद केलेल्या संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादेत वापर करणे आवश्यक आहे. तरच तो सभासद क्रियाशील सभासद मानला जातो. आता सभासदांचा दुसरा प्रकार आहे अक्रियाशील सभासद. आता अक्रियाशील सभासद कोणाला म्हणायचं? तर जो सभासद अधिमंडळाच्या वार्षिक सभेच्या लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान एका सभेला हजर राहणार नाही आणि संस्थेच्या पोटनियमात नमूद केल्याप्रमाणे लागोपाठच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान एकदा सेवांचा किमान मर्यादित वापर करणार नाही, असा कोणताही सभासद हा अक्रियाशील सभासद म्हणून समजला जातो. ज्यावेळेस अक्रियाशील सदस्य म्हणून वर्गीकरण केले जाईल, त्यावेळेस त्याला आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्यास संस्थेनं कळविलं पाहिजे. असं वर्गीकरण केल्याच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षात जर अशा सदस्याने क्रियाशील सदस्यासाठीचे ज्या काही निकष आहेत, ज्या अटी आहेत, त्या जर पूर्ण केल्या तर तो पुन्हा क्रियाशील सदस्य होण्यास तो पात्र ठरतो. त्यानंतर सभासदांचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सहयोगी किंवा संयुक्त सभासद. आता सहयोगी सभासद कोणाला म्हणायचं? तर जो सभासद इतर सभासदाबरोबर संयुक्तपणे संस्थेचे भाग धारण करतो, पण ज्याचे नाव भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नसते, असा सभासद म्हणजे सहयोगी सभासद होय. आता या व्याख्येत काय सांगितले पहा. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती संयुक्तपणे सभासदत्वासाठी अर्ज करतात, म्हणजे मुलगा, आई, वडील असे जर 2 पेक्षा जास्त व्यक्तीनं सभासदत्वासाठी जर अर्ज केला, तर त्या अर्ज करून जर त्यांनी सहकारी संस्थेचे भाग खरेदी केले, तर ज्या व्यक्तीचं नाव त्या भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या क्रमांकावर असते, त्या सभासदास किंवा त्या व्यक्तीस सहयोगी सभासद म्हणून ओळखले जाते. आता हा जो सहयोगी सभासद जो आहे, हा सभासद या सभासदाला 2 किंवा
अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊन भाग खरेदी करावे लागतात. आणि ज्या वेळेस 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊन भाग खरेदी केलेले असतात त्यावेळेस या सभासदाचं नाव भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नसतं, तर त्याचं नाव दुसऱ्या किंवा त्या पुढील क्रमांकावर त्याचं नाव असतं. आता हा सहयोगी जो सभासद आहे तो सभासद संयुक्तपणे भाग खरेदी करतो. त्यामुळं त्या सभासदास क्रियाशील सभासदाप्रमाणे अधिकार प्राप्त होत नाहीत. या सभासदास सभेला हजर राहण्याचा, मतदान करण्याचा किंवा निवडणुकीस उभे राहण्याचा अधिकार नसतो. आता क्रियाशील सभासदामध्ये मी असं सांगितलं की क्रियाशील सभासदाला सभासदांच्या सभेत हजर राहता येतं, त्याचबरोबर मतदान करता येतं किंवा निवडणुकीला उभंही राहता येतं. पण सहयोगी सभासदाला असे कोणतेही अधिकार नसतात. जर क्रियाशील सभासद की ज्याला आपण नियमित सभासद म्हणतो, तो सभासद जर एखाद्या सभेला गैरहजर असेल तरच या सहयोगी सभासदाला सभेत हजर राहून फक्त मतदान करण्याचा अधिकार असतो. अशा सहयोगी सभासदाला स्वतंत्रपणे भाग प्रमाणपत्र त्यास दिले जात नाही. या सभासदाला संस्थेच्या नफ्याचा जो वाटा लाभांशाच्या स्वरूपात मागण्याचाही अधिकार नसतो. सहकारी संस्थेला जो मिळालेल्या नफ्याचा वाटा आहे तो वाटा लाभांशाच्या स्वरूपात मागण्याचा अधिकार फक्त क्रियाशील सभासदाला असतो. सहयोगी सभासदाला असा कोणताही अधिकार नसतो, कारण या सभासदाचे नाव भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या क्रमांकावर असते. त्यानंतर सभासदाचा चौथा आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे नाममात्र सभासद. त्यालाच नामधारी सभासद असे म्हणतात. आता नाममात्र सभासद म्हणजे नेमकं काय? तर सहकारी संस्थेच्या पोटनियमानुसार सहकारी संस्थेची जेव्हा स्थापना केली जाते तेव्हा नोंदणी अर्जासोबत सहकारी संस्थेच्या पोटनियमाच्या, त्याला आपण उपविधी असं म्हणतो, त्या पोटनियमांच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. म्हणजेच सहकारी संस्था नोंदणीनंतर कोणत्या नियमानुसार चालेल याची नियमावली या उपविधीमध्ये दिलेली असते. या उपविधीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर नाममात्र सदस्य म्हणून ज्याचे सभासदत्व सहकारी संस्थेनं मान्य केलेलं असेल त्या व्यक्तीस नाममात्र सभासद म्हणून ओळखले जाते. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर सहकारी संस्थेने ज्या व्यक्तीला नाममात्र सभासद म्हणून
दाखल करून घेतलेले असते त्यास नाममात्र सभासद असे म्हणतात. नाममात्र सभासद सहकारी संस्थेचे शेअर्स खरेदी करू शकत नाही. नाममात्र सभासदाला संस्थांचे शेअर्स नियमानुसार खरेदी करता येत नाहीत. त्या सभासदास फक्त प्रवेश फी भरावी लागते. त्यामुळे त्याचं भाग पुस्तकात कोठेही नाव नसतं. हा जो नाममात्र सभासद आहे, या नाममात्र सभासदास भाग प्रमाणपत्र मिळत नाही, कारण तो सहकारी संस्थेचा शेअर्स खरेदी करत नाही. त्याचबरोबर नाममात्र सभासदास व्यवस्थापनामध्ये भाग घेता येत नाही. त्याचबरोबर त्याला निवडणुकीला उभं राहता येत नाही. सभेला हजरही राहता येत नाही. त्याचबरोबर मतदान करणं व लाभांश मिळवणं असे कोणतेही अधिकार प्राप्त होत नाहीत. तर मित्रांनो, या सभासदांच्या प्रकारामध्ये आज आपण क्रियाशील सभासद, अक्रियाशील सभासद, सहयोगी सभासद आणि नाममात्र सभासद असे सभासदांचे 4 प्रकार पाहिले. या सभासदांच्या प्रकारावरती परीक्षेसाठी फरक स्पष्ट करा यावरती प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो. या प्रत्येक सभासदांच्या प्रकारामध्ये कोणाला कोणते अधिकार आहेत आणि कोणाला कोणते अधिकार नाहीत, ह्या बाबी फक्त लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. एवढ्या बाबी जरी लक्षात ठेवल्या तरीही परीक्षेमध्ये सभासदांच्या प्रकारावरती जर प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहिता येतं. तर या ठिकाणी सभासदांचे प्रकार हा भाग या ठिकाणी संपतोय. यानंतरच्या पुढील तासाला आपण सभासदाला कोणते अधिकार प्राप्त होतात ते आपण पुढच्या तासाला पाहूया.